एचा, दुसरा भाग आहे ईचा, तिसरा भाग आयचा, चौथा भाग ओचा आणि पाचवा भाग यूचा. आता यावरती आधारित काय करणार, एकूण 10 शब्द घेणार प्रत्येक भागाचे. मग याचे मी 10 शब्द घेणार. तुम्हाला सांगितलं याचा साऊंड ä आहे, तुम्ही पाहत असाल. मग याचा उच्चार काय करायचा, ä करायचा. मग सुरुवातच मी ए पासून करू. असं नाही की ये मध्ये यायला पाहिजे, लाट यायला पाहिजे, हे कुठे येऊ शकते, सुरुवातीला पण येऊ शकते. मग या येला ये न म्हणता काय म्हणायला लागला, ä म्हणाला. जर तो सिंगल आला, एकटाच आला, तर तुम्ही ये म्हणू शकता, ये म्हणा किंवा त्याला तुम्ही अ म्हणा. पण तो जर दुसऱ्या अल्फाबेट सोबत येत असेल तर त्याला ये नाही म्हणायचं, त्याला काय म्हणायचं गेली का, ऍ. त्याला काय म्हणतात का, ऍ म्हणायचं. मग ऍ नंतर मी काय केलं, एक दुसरा छोटा शब्द लिहिला. तुम्हाला मी अल्फाबेटचे उच्चार सांगितले मराठी मधले. डी ला काय म्हणतात, डी ला काय म्हणतात, ड. बरं डी ला ड म्हणतात, डी ला फक्त डच म्हणतात का रे, डी ला आणखी कोणता मराठीचा अक्षर आहे, द, द नाही. आणि डी मध्ये जर मी यस टाकला तर मग काय होते, ध, ध होते. आणखी काय होते, हे ध जे झाला, ध हा ध आहे या द च्या पुढचा, म्हणून तो ध झाला. मग या ड च्या पुढचा कोण आहे, ड च्या पुढे कोण आहे, ढ. म्हणजे या डी पासून मराठीतले 4 अक्षर तयार झाले. मराठीतले काय झाले, 4 अक्षर तयार झाले. अशा वेळेस सुरू करायचं, याच्यावर जवळ यायचं, पुढे करायचं. डी, डी चा ड, द, डी चा ढ आणि ध. म्हणजे काय झाला, ड झाला. याचा उच्चार काय होते, ऍ, ड, ऍ. हा शब्द काय झाला, ऍ. जर मी या ठिकाणी ए डबल डी जर लिहिला तर तो सुद्धा काय झाला, ऍड झाला. हे सुद्धा काय झाला, ऍड झाला. ऍड म्हणजे एखादी गोष्ट वाढविणे, तर आपण काय म्हणतो, ऍड म्हणतो. आणि तो वरचा ऍड जो आहे तो ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरातीचा ऍड आहे, त्याच्या अर्थ आहे तशी. तर हा ऍड शब्द झाला. मग याच्या पुढे जाऊन मी काय करणार, पी ए एन लिहिणार. याचा उच्चार कसा होणार, प्या आहे नाही. याला वाचताना कसं वाचायचं आपण हे ध्यानात ठेवा, हे मेन गोष्ट महत्त्वाची आहे. बरं ज्यावेळेस मी असा के ए लिहितो तर याला मी म्हणणार क्या, याला काय म्हणणार मी, क्या. मी जर या ठिकाणी जी ए लिहिला त्याला मी काय म्हणणार, क्या. मी जर एफ ए लिहिला त्याला मी काय म्हणणार, फ्या. मी जर आर ए लिहिला तर त्याला काय म्हणणार, फ्या. खालचा वाचा बरं, एस ए स्या, एस एच ए शा, हे शा आहे नाही. एम ए म्या, एन ए न्या. आता या गोष्टी तुमच्या ध्यानात आल्या आहेत. मग हे जरा प्या, हे काय झाला, प्या, प्या. शब्द काय झाला, प्या. जर मी या पॅनच्या पुढे जर मी टी लिहिला, पॅन्ट झाला. याचा अर्थ पॅन्ट न जे आहे तो अनुस्वार आहे, म्हणजे काय तो अनुस्वार आहे. आणि यांच्या पुढे ए नाही, ई नाही, आय नाही, ओ नाही, यू नाही, म्हणजे एन कसा आहे, अनुस्वार आहे किंवा तो अल्फाबेट आधा असू शकते. म्हणून याचा शब्द पॅन्ट झाला. मग या पॅन्ट चा मी काय करतोय, बी चा कसा अल्फाबेट बदलतो, बी ए एन करतो. काय शब्द झाला रे, ब्लॅक. येते का, काय शब्द झाला हे, ब्लॅक. आणि बी ए एन अशाला कसा लिहितो आणि याच्या पुढे डी टाकतो, मग काय झाला, ब्लॅक. मी एस ए एन लिहिला, हा काय झाला, सॅड. आणि एस ए एन च्या पुढे जर मी डी टाकला तर काय झाला, सॅड. आर ए टी हे काय झाला, रॅड. आर ए टी काय झाला, रॅड. जी जी ए टी काय झाला, गॅट. बी ए टी काय झाला, बॅट. आणि नंतर याच्या नंतर आहे आर पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू, डब्ल्यू ए टी काय झाला, वॅट. पी ए एन काय झाला, वॅट. वॅट म्हणजे हे ए चे शब्द मी लिहिलेले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 वर लिहिले. आता पुढे काय करायचं आपल्याला, आता आपल्याला घ्यायचं आहे ई चा साऊंड. ई चा साऊंड काय आहे, दत्ता दत्ता सांग आपल्याला ई चा साऊंड काय, दत्ता ए. तुला पाठ करावं लागेल पडते, पायाची गरज पडू नये आपल्याला. ई चा साऊंड काय होते, ये. जसं तुम्ही हे लिहिले की नाही तसं आपण काय करू, ई चं लिहू. कशाला लिहू, ई चं. मग एस टी म्हणजे काय आला, से. सी नाही, से. कारण ई चा होते मात्रा, ई चा काय होते, मात्रा. से, हे पे, गे, रे, मे, ले, दे, हे असे शब्द असतात. आता बघा की लिहू आपण पी ई एन. मी काय केलं, हे अक्षर असलेलं फक्त ई ची जागा मी ई टाकली. काय शब्द झाला, ए. बी ई डी, बेड. बी
RED red, SET set, GET get, LED let, STD said, MEN man, PES pace, PEN pen, BELL bell, म्हणजे हे झाले ईचे शब्द. हे कोणते झाले शब्द ईचे. ईचे. आता आयचा साऊंड काय आहे आता? आयचा साऊंड काय? ई. जरा असं डोकं ठेवायचं, कानावर लक्ष द्यायचं, पाठ करायचं. सगळं आधार होत नसते, आपल्याला काय डोकं लावावं लागते. आयचं काय होते? ई होते. बऱ्याच जणांना आयचं काय वाटते? आयचं आयच वाटते. कोणाला या ईचं ई वाटते. कोणाला काय वाटते? ई होय वा, मग ईचं साऊंड ई होत नाही. ईचं साऊंड ई होत नाही. ईचं साऊंड आय होते. आणि आयचा साऊंड काय होते? ई होते. तिथे इंटरचेंज करायचे. मग मी काय केलं? पी असा ठेवला, याच्यामध्ये काय टाकला? PIN. काय झालं? पी. BIT beat, SIT sit, MID mid, PILL pill, PILL काय Pill. पील. ध्यानात ठेव, जरा लक्ष ठेव. PILL पील. BILL deal, बिल. HIT hit, हिट. JIM jam, JIM gym, KIT kid, किट. PIN pin, वरतीला आपण म्हणते PIT पीट. PIT pit, आणि FIT feet, आता हे झाले आपले आयचे. cheek, आता आपण घेऊ ओचे शब्द. ओचा साऊंड काय आहे श्रावणी? ओचा साऊंड काय आहे? ओचा साऊंड काय आहे? आ. इथं पाहून तर सांग ना बाबा. ओचा साऊंड आहे आ. आता आवाज शब्द घेऊ आपण. DOT dot, हा, हे शिकायला लागलं आपल्या इकडं. DO म्हणजे डॉ. DO म्हणजे काय? डॉ. PO SO saw, CO saw, को GO go, FO fa, BO ba, लक्षात आलं? हा, आता DO मग काय झाला? डॉ झाला. सृष्टी DO काय झाला? डॉ. डॉट. अशा प्रकारे dot, GOT god, BOT bot, LOT lot, LOSS loss, BOSS boss, POT pot, DOSS dot, COM song, com जिओ mall, मॉल अक्षर नाही बरं MAW नाही पण MOW लिहिला आपण. याचा उच्चार काय होते? मॉल होते. असे शब्द काय झाले आपले ओच्या उच्चार झाले. आणखी कोणता आहे? हा DOG DOG dog, डॉग हा शब्द आहे. हे झाले ओचे शब्द. आता आपल्याला प्रश्न घ्यायचे आहेत यूचे, यूचा साऊंड काय आहे माहिती का? यूचा साऊंड काय आहे? याचा अर्थ काय? थोडक्यात ते शब्द वाचत असताना त्याचा उच्चार होतो. अचा उच्चार होत नाही. जर आ असता ई असता तर उच्चार झाला असता. जसं की शब्द आहे बघा BUT. आता ब म्हणजे ब. शब्द काय झाला? बट. शब्द काय झाला? बट. CUT Scott, GUT gut, FUN fun, फन. SUN,
SUN sun. दुसरा सगळा काय कोणता TUN RUN run. दुसरा GUN gun. BUN burn. आणखी TUN turn. TUN DUN तुझा शब्द नाही कुठला turn. लिहू शकते मात्र land born pit board was HUT hot. HUT काय hot आणि ABC CUN come आणि CUT झाला आणि DUNN done असे शब्द आहेत ना U चे हे थोडक्यात काय आहे तर हे सगळे AU IU चे बेसिक शब्द होते बेसिक याचा अर्थ काय की निदान हे शब्द आपल्याला इंग्रजीचे वाचता यायला पाहिजे कमीत कमी एवढे शब्द आपल्याला वाचता यायला पाहिजे आता यावर आधारित जे काही इतर शब्द आहेत ते आपण काय केले आपल्या ग्रुपवरती ते फॉरवर्ड केले आहेत तुम्हाला हे तर लिहायचं आहे यासोबत तुम्हाला ते ग्रुपवरचे शब्द पण लिहायचे आहेत आता याच्यामध्ये जे उच्चारस्थान जे वेगळ्या अक्षरांच्या मराठीसाठी ते आपण शब्द वाचत असताना शिकत जाऊ जे ऑलरेडी आपण शिकलो तुम्हाला ते पुन्हा ध्यानात यावे म्हणून आपण ते पुन्हा शिकू पण आज जे जेवढे ध्यानात आले तेवढे आपण घेतले आणि याच्या पुढे जसे जसे पॅटर्न शिकत जाऊ तसे तसे मराठीच्या अक्षराला इंग्रजीचा कुठला अल्फाबेट येते आपण ते शिकू आणि याच्यामध्ये जे इंग्रजी वाचनाचे जे शब्दांचे पॅटर्न आहेत ते पण आपण जे अगोदर शिकलो ते नंतर पण शिकू तर सध्या तुम्ही काय करायचं हे एवढं लिहून घ्यायचं याच्यानंतर घरी गेल्यावर जे 5 आपण इमेजेस टाकल्या ते लिहायच्या याच्यावर झूम कर समोर ते जवळ ते लिहायच्या थोड्या वेळ ठेवून थोड्या वेळ ठेवून आणि ते घरी ते पण लिहायच्या हे लिहिणं झाल्यावर मग तुम्हाला मी इंग्रजी शब्दांचे इतर पॅटर्न सांगतो बाजूला